आणि यानंतर आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते तृप्ती देसाईंसंदर्भातली। वाल्मिक कराड हा 15-16 डिसेंबरला दिंडोरी आश्रमात मुक्कामी असल्याचं तृप्ती देसाई यांनी म्हटलेलं आहे। कराड 15 आणि 16 डिसेंबरला दिंडोरीच्या आश्रमात मुक्कामी होता। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता तपास केला जाणार आहे। तृप्ती देसाई यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। बीड हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सध्या तपास सुरू आहे आणि त्यात तृप्ती देसाईंनी हे वक्तव्य केलं। वाल्मिक कराड हा फरार असताना दिंडोरीच्या आश्रमात 15 आणि 16 डिसेंबरला मुक्कामाला होता। 17 डिसेंबरला दिंडोरी आश्रमातून तो निघाला आणि एक धक्कादायक माहिती अशी आता समोर आलेली आहे की 17 तारखेला तो दिंडोरी आश्रमातून निघाल्यावर नाशिक शहरामध्ये शरणपूर रोडला हस्तरेषा तज्ञांकडेही तो गेलेला होता। हस्तरेषा तज्ञांकडे आपले भविष्य बघण्यासाठी तो गेलेला होता आणि एकतर खंडण्या मागायच्या, दुसऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करायची आणि आपलं भविष्य कसं चांगलं आहे, पुढे आपल्या भविष्यात काय आहे हे बघायला हस्तरेषा तज्ञांकडे जायचं। एवढं गुन्हेगारी मानसिकता किंवा क्रूरता येते कुठून?